Happy birthday to you. Happy birthday dear Gauri. Happy birthday to you. काय काढते अर्कीला महत्वाचा घे कंटेंट एक छोटा मला चारताना छोटा नाही तुला चारताना कशाला छोटा कोण राहते भाऊ आणि तिकडे राहते उपवास शर्टाला कुठला उपवास नाही बरोबर नका कुठं मोना लागला रे आता जर की भावा Happy birthday, Strawberry. काय नाही त्याला चांगला तेच आहे रे एक गुरुवार सगळ्यांचाच गुरुवार आहे खिचडी भात केलाय चिमटे चिमटे गुरुवार सौऱ्या सातारला आहे ना शुभ्या शुभ्या इथं नाही ना इथंच आहे इथंच आहे का नमस्कार मंडळी मी शोभेश मोहिते आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत आज या वेळेस आपण व्यायाम करणार आहे गोल्ड जिममध्ये भरपूर दिवसानंतर आज आपण इकडे व्यायाम करणार आहे या जिममध्ये व्यायाम करायची मजाच खूप वेगळी आहे माहिती नाही इकडे काय वेगळं आहे पता नाही आहे आज आपण थोडंसं हिंदी बोलायचा प्रयत्न करणार आहे थोडंसं हिंदी आणि इंग्लिश मिक्स आणि मराठी तर आहेच तर करूयात आजपासून आपण स्पीड बदलतोय त्याचं कारण असं की मागच्या एका महिन्यामध्ये माझा जवळपास 1 ते 1.5 किलो मसल लॉस झालाय कशामुळे झाला हे कारण अजून कळलेलं नाही बहुतेक डिहायड्रेशनमुळे झाला असेल किंवा झोपेचं जरा रुटीन बदललेलं आहे त्याच्यामुळं पण झालं असेल पण ठीक आहे आजपासून या वीकपासून पुढं 12 आठवडे आपण हा स्प्लिट फॉलो करणार आहे या स्प्लिटमध्ये आपण बॅकसाठी एक सिंगल डे बैक के लिए एक सिंगल डे लेने वाले आर्म्स के लिए एक सिंगल डे लेग्स के लिए एक सिंगल डे और चेस्ट के दिन चेस्ट और शोल्डर सेट करेंगे बैक के दिन रियर डेल्स के लिए भी एक 2 से 3 सेट्स हम लगाने वाले हैं सो लेट्स सी व्हाट हैपेंस एंड विल ट्राई दिस
चल चल चल, प्यायचं नाही, अजिबात नाही व्हायचं. Preview. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती ती म्हणजे आपल्या मराठीत एक म्हण आहे ती म्हणजे की तूप खाल्लं की रूप येत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी वेळ लागणार आहे, 100% वेळ लागणारच आहे. अशी कुठलीच गोष्ट नाही जी तुम्हाला लगेच भेटणार आहे. ओव्हरनाईट सक्सेस ओव्हरनाईटमध्येच मिळून जाणार आहे 100%. यासाठी ही जी प्रोसेस आहे 1 वर्ष 2 वर्ष माहिती नाही किती वेळ लागेल, पण वेळ तर लागणार आहे. म्हणजे तूप खाल्लं की रूप येत नाही. लगेच खाल्लं, लगेच वर्कआउट केलं की लगेच तब्येती वाढणार नाही आहेत. लगेच अभ्यास केला की लगेच काही मिळणार नाही किंवा काही पण आपण ज्या कुठल्या क्षेत्रात आहे, आपण जिथं आपण काय प्रयत्न करतोय त्या गोष्टी लगेच तर मिळणारच नाही आहेत. आपल्याला वाट बघावी लागेल. पेशन्स इज द की. हे असंच नाहीत म्हणत. आणि इथं मागं एक वाक्य लिहिलंय, यू नेवर नो हाऊ स्ट्रॉंग यू आर अंटिल बिईंग स्ट्रॉंग इज द ओनली ऑप्शन यू हॅव. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की आपल्याला माहीतच नाही आपण किती स्ट्रॉंग आहे. खरंच माहितीच नाही आपल्याला. जोपर्यंत फक्त स्ट्रॉंग होणं हा एकमेव पर्याय आपल्याकडे राहत नाही, तोपर्यंत आपल्याला माहितीच नाही की आपण किती स्ट्रॉंग आहे. मस्त. चला मग भेटूयात. आता आपण सेटेड रो मारू. फ्लॅट पुल डाऊन आणि बेंट ओव्हर रो झालाय. सेटेड रो, क्लोज ग्रिप आत. Preview. 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 Every rep should look like replay. Every rep Preview. असं वाटलं पाहिजे की रिप्ले चालू आहे. Preview. 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 तर आता प्रश्न असा आहे की आपण आपल्या जुन्या स्प्लिटमध्ये चेंजेस का केलेत. म्हणजे बॅक बायसेप्स, चेस्ट, शोल्डर्स आणि लेग ट्रायसेप्स असा आपला जो स्प्लिट होता त्याचा आपण चेंज का केला आहे. त्याचं कारण असं आहे की बॅक बऱ्यापैकी मागच्या 6 महिन्यात बिल्ड झालेली आहे. चेस्ट पण बिल्ड झालेली आहे. फक्त आर्म्स त्यासाठी आपल्याला एक डेडिकेटेड डे द्यावा लागेल असं 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 मला वाटतंय. त्याच्यामुळे त्यासाठी एक डेडिकेटेड डे आपण असाईन केलेला आहे आर्मसाठी. इथून पुढं तो आपण फॉलो करणार आहे. आणि बॅक तर आहे, बॅकसाठी एक सिंगल डे ज्यानं बॅक आपली चांगली ग्रो होईल अजून आणि चांगले रिझल्ट दिसतील. आपल्याला फुल पोटेन्शियलनं जाता येईल बॅकसाठी. चेस्ट आणि शोल्डर्स आपण घेऊ शकतो एका दिवशी. बॅक आणि रिअर डेल्स एका दिवशी, जे आपण आज करतोय. बॅकचे सेट्स आता तुम्ही बघितले झालेले, रिअर डेल्सचे पण 2 सेट्स आता झालेले आहेत. तर त्याचं कारण, त्याच्या मागचं कारण एकच आहे की थोडंसं आर्म्समध्ये ग्रोथ जशी व्हायला पाहिजे तशी झालेली नाही आहे. त्यासाठी मग एक इथून पुढं 12 आठवड्याचा आपण वेळ देतोय. 12 आठवडे हा एक्सपेरिमेंट करून बघतोय की ट्रायल अँड एरर. ठीक आहे, आपण असं केलं तर शिकत शिकत पुढं जाणार आहे. काही चुका होतील, काही ज्या चुका झाल्या तर माझ्या मागच्या एका महिन्यात, त्या चुका न करता आता इथून पुढं परत त्यातून शिकून काहीतरी त्या चुका न करता पुढं जायचा प्रयत्न करूयात आपण. तर यासाठी हा स्पीड आपण फॉलो करतोय. असं असं थांबेल तू. चेस्ट अप कर आणि मग फ्लेक्स कर. मागं नाही, फॉरवर्डच. असं हा, पण जो असा आहे ना एल्बो, तो असा घे बघतो. हा जो पाहिजे ना हा मागडे. तुम्ही इथं कॉन्ट्रॅक्ट नको करू रे. मागे यायला घेतात एवढा नाही. इथे इथे माझ्या शेजारी आहे माझ्या. पकडला असं केलं तू बरं. त्याच्यामध्ये हात थोडा पुढे घे. चेस्ट अप आणि हा असला. हा मला घेतला. थोडा हात ठेवले. थोडा अजून खाली. एकदम घे घालला. बस.
बघ बाहेर हे स्प्रेड करणं एक्सपेंड करणं बस आणि मग तो हात आजच फॉरवर्ड घसत येऊ दे पुढं वा डन ओली आज की जरा सेल्फी चालू होते का बर्थडे भावाचा किती दिवसाचा किती दिवस झालं लई दिवस झाले 6 महिने झालेत 8 महिने 8 महिने झाले का काय गेला का बाजार बाजार